जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, याच एका वाक्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं. आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नहीं करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. राम मंदिर वही बनाएंगे. पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल. मग शिलापूजन असेल तर शिलापूजन केलं, रथयात्रा असेल तर रथयात्रेत सामील झाले, कार सेवा असेल तर अयोध्येत जाऊन कार सेवा सुद्धा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले. आणि त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, आणि तेव्हा फक्त एकच देशातले एकच मर्द उभा राहिला होता, माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता. आणि त्यावेळेला हा शिवसेनेचा भगवा शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला. नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय. 12 वर्ष होऊन गेली. आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे. आणि हे आरोप मी नाही करत आहे, हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत. पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनंही लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकाल की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व, हे घाणेरडं हिंदुत्व, हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. हे तिथले साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. आणि एका साधू संतांपैकी एकाचं वाक्य असं आहे कि हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. म्हणजे साधू संतांशी तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गपापा करतायत. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा बोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले कष्टाच्या पैशातले 1 पैसा तर 1 पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करतात. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालेनी लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत हे आपल्यावरती टीका करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की अरे, जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे.